नाशिकच्या येवल्यात पैठणीच्या थाटात सजलेले गणपती बाजारामध्ये दाखल झालेले आहेत। पैठणीचा साज मिरवणाऱ्या गणेश मूर्ती भक्तांची मनं जिंकतायत। पारंपरिक मराठमोळा थाट नाजूक डिझाईन भक्तांचं लक्ष वेधून घेत आहेत। धुळ्याच्या शिरपूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार केल्याप्रकरणी नागरिक आक्रमक झाले। एरंडोल येथील भिल समाज विकासाने पोलीस निरीक्षकांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। संभाजीनगरमधील फुलंब्री गणोरीमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मका पिकाचं नुकसान झालेलं आहे। काही दिवसांपासून परिसरात रानडुक्कर आणि वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून त्यांनी रात्रीच्या वेळेस शेतात शिरून उभ्या पिकावर हल्ला केलेला आहे। नाशिकच्या निफाड डोंगरगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी पहिली एआय रोबोटिक कोडिंग लॅब सुरू करण्यात आलेली आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्याने तब्बल 20 लाख रुपये खर्च करून ही लॅब उभारण्यात आलेली आहे आणि यामुळे ग्रामीण भागातील मुलांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे।